निसर्गरम्य वातावरणामध्ये आपला सर्व ग्रुप चाललेला आहे मित्रांनो आपण पाहू शकता आपल्या ग्रुपमध्ये 14 ते 15 मुलं आहेत. एक घोषणा बनते, बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, हर हर महादेव, भारत माता की जय, जय श्रीराम, जय श्रीराम. चला मित्रांनो लवकरात लवकर जाऊया गडाच्या दिशेने. खरंच हरिहरगड अवघड आहे की सोपा आहे आपण प्रत्यक्षात पाहू. बरेच युट्यूबर सांगतात की अवघड आहे, आपण स्वतः डोळ्यांनी पाहू. चला मित्रांनो लवकरात लवकर निघूया वरती. हा आमचा मित्र बालपणीचा काय बोलत आहे बघा. बोला. एन्जॉय चाललाय चांगला. हा हे जरा डोक्यात शॉट आहे, तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. चला. हर्षवाडी गावामधून एक 15 ते 20 मिनिटं चालल्याच्या नंतर आपण किल्ल्याच्या पायथ्याला येऊन पोहोचतो. किल्ल्याच्या पायथ्यावरून आपल्याला त्या पायऱ्या स्पष्टपणे दिसतात. हरिहरगडाच्या पायऱ्या एवढ्या सुंदर आहेत की सन 1818 मध्ये ब्रिटिश गव्हर्नर कॅप्टन ब्रिक्सने किल्ल्यावरती कब्जा केला होता. तेव्हा त्याने या किल्ल्याच्या जबरदस्त शिड्या पाहून असा आदेश दिलता की किल्ल्यावरतील जे काय आहे ते तोडा, पण किल्ल्याच्या शिड्याला हात सुद्धा लावू नका. सुंदर अशा बनावटीच्या शिड्या अतिशय मनमोहक रूप धारण करतात पावसामध्ये. वेळ जास्त होत असल्या कारणाने आपण लवकरात लवकर निघालो हरिहरगडाच्या माथ्यावरती. चला लवकरात लवकर जाऊया वरती. मित्रांनो हे पाहू शकता आपण माकड कसं वडतंय. आईला याला समजत आहे का नाही. मला जाऊन दे. तर चला जाऊया. हरिहरगडाचा जो चित्त थरारक पायऱ्या असतात, जी अफवा आहे ती अफवा पाहूया. आपण बिंदासपणे येऊ शकता. आपण पाहू शकतो पूर्णपणे खाचे तयार आहेत. अतिशय सोपा पद्धतीचा मार्ग आहे, पण युट्यूबर्सने काही वेगळं असं दाखवून या ठिकाणाचं एक वेगळंच समुद्र सपाटीपासून हरिहर किल्ल्याची उंची 3676 फूट इतकी आहे. हरिहरगडाच्या जवळचं गाव हर्षवाडी किंवा निरगुडपाडा हे आहे. हरिहरगडाला आपल्याला यायचं असेल तर पुण्यापासून हरिहरगड 162 किलोमीटर, तर मुंबईपासून 190 किलोमीटर आणि नाशिक पासून 42 किलोमीटर एवढ्या अंतरावर येतो. सकाळच्या कवळ्या उन्हासोबत आपण ट्रेक चालू केला. अतिशय जोशाने आपण गड सर करत होतो. अतिशय गड सर करत असताना मात्र मज्जा ही आगळी वेगळीच येत होती. हाईटला कितीही घाबरणारा माणूस असला तरी अतिशय सोप्या पद्धतीने वरती जाऊ शकतो, कारण पायऱ्या बनवलेल्या तशा आहेत. त्यामुळे अफवांना बळी पडण्यापेक्षा प्रत्यक्षात भेट द्या आणि गडाचं सौंदर्य प्रत्यक्षात अनुभवा. हे अशा प्रकारे जर दाखवलं ना, तुम्हाला वाटतं लय खतरनाक आहे, उभं आहे. असं दाखवलं काहीच उभं नाही, खतरनाक नाही. सगळं कॅमेराचा फरक आहे, त्यामुळे बिंदास त्या, नो टेन्शन या. हरिहरगडाच्या पायऱ्या चढत असताना मात्र आपल्याला त्या पायऱ्यावरती उत्तम असे खाचे तयार केलेले दिसतात, जेणेकरून आपल्याला गड चढताना, उतरताना किंवा चढताना कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये आणि तोल घसरून आपण पडावं नाही. अतिशय कठीण श्रेणीमध्ये असलेला हा हरिहरगड आपल्याला चढताना मात्र अतिशय सोप्या पद्धतीचा वाटत होता व आपले सर्व सहकारी मित्रमंडळ खूपच वेगवान आणि गतिशील दिशेने हरिहरगड सर करत होते. नुसतं सांगायचं काय माहिती, फक्त 85 डिग्री. अहो 85 डिग्री म्हणजे काय हो, 85 डिग्री म्हणजे सरळ घडी चढाई झाली ना. काही पण सांगतात तुझं फेक. आपल्या हातात तुझं सेल्फी स्टिक आहे म्हणून. तर मित्रांनो गडाच्या पहिल्या दरवाजापाशी आपण आलेलो आहोत. आल्याच्या नंतर आपली एक घोषणा होणार.
आणि मग आपण गडाच्या आतमध्ये प्रवेश करू किंवा शिवगर्जना देऊ. तर मित्रांनो, गडाच्या पहिल्या दरवाजापाशी आपण आलो आहोत. एक शिवगर्जना देऊ आणि गडामध्ये एंट्री करू. देऊ का काय? छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, हर हर महादेव. गडाचा प्रथम दरवाजा आपल्या समोर आहे आणि एवढं काय खतरनाक नाहीये. आता तुम्हाला जर खरं रियालिटीने दाखवायचं म्हणलं ना, हे पहा इथं बसलोय. जर 85 डिग्री असतं ना, बसता पण नसतं आलं बाळांनो. आणि तुम्हाला हे बघा आता कसं वाटतोय, बापरे लय खतरनाक खडी चढाई आहे. पण काही खतरनाक खडी चढाई नाहीये, ते फक्त कॅमेरा अँगल आहे. कॅमेरानी वेगवेगळ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न आहे. खडी चढाई वगैरे काही नाही. बिनधास्तपणे या, एन्जॉय करा. गडकिल्ले महाराजांचे आहेत, महाराजांच्या आस्थेचे आहेत. त्यामुळे महाराजांना जर अनुभवायचं असेल तर गडकिल्ले अनुभवणं गरजेचं आहे. त्यामुळे गडकिल्ल्यांवरती बिनधास्त येत जा, एन्जॉय करीत जा, गडकिल्ल्यांचा आस्वाद घेत जा. ऋतू कोणताही असो, गडकिल्ले महत्वाचे आहेत. गडाला टाळू नका, भीतीला टाळा आणि गडकिल्ल्यावरती या. तर चला मित्रांनो, जाऊया वरती. चला. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, गजाश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टविधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतांश, सिंहासनाधीश्वर, श्रीमंत योगी श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की नमः पार्वती पदे, हर हर महादेव. चालू आहे का? तर मित्रांनो, गडाचं जे अफवाचं थोतांड होतं त्याला पार करून आमचा जोडीदार वरती आलेला आहे. बऱ्याचशा युट्यूबर्सने खोट्या अशा अफवा उडवल्या की 85 डिग्रीच आहे. 85 डिग्री म्हणजे असं आलं उभं. काय यार, सोप्या पायऱ्या आहेत. बिनधास्त त्या सह्याद्रीचा आस्वाद घ्या. गडकिल्ले महाराजांचं प्रतीक, त्याच्यावरती जा. महाराज साक्षात तुम्हाला दिसतील तिथे. महाराजांचा पराक्रम कळेल, मावळ्यांचं शौर्य कळेल. मोकार उगा अफवाला बळी पडू नका. एकदम सोपा मार्ग आहे, फक्त कॅमेरा अँगल असं वरती दाखवलं का तुम्हाला वाटतं लयच खतरनाक आहे. बिनधास्त त्या एन्जॉय करा. चला वरती जाऊ. पहिला दरवाजा आपण पार केलेला आहे. पहिला दरवाजा पार केल्याच्या नंतर हे पहा, आपल्याला अशा प्रकारचं इथं चाललंय. आणि हे पहा, आता इथं एक 5-6 फुटाचं आहे आणि काही जागा थोडंसं बारीक आहे. त्यामुळे थोडं वाकून चालणं गरजेचं आहे. आणि जर पावसाळ्यात असला, आपला हे ट्रेक आहे थंडीमध्ये, त्यामुळे काय धोका वगैरे काय नाहीये. पण जर पावसाळ्यात असलात ना, इथं मोकार 2000-3000 फूट खोलदरी आहे. जाताना मरतान. त्यामुळे चला लवकरात लवकर पुढे जाऊया आणि पाहूया गडावरती अजून काय काय. हरिहरगडाच्या पायऱ्या जेवढ्या स्टार्टिंगला अवघड वाटत नाहीत, त्यापेक्षाही अवघड नंतरच्या पायऱ्या आहेत हे बोललं जातं. तर चला नंतरच्या पायऱ्या पाहूयात. अवघड आहेत की ती सुद्धा अफवा आहे. जे ऐकलं होतं ते बरोबरच होतं. असं ऐकलं होतं की ज्या पहिल्या पायऱ्या आहेत त्या तर सोप्याच आहेत, पण दुसऱ्या ज्या पायऱ्या आहेत त्या खूपच अवघड आहेत. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या व हृदयाचे ठोके वाढवणाऱ्या पायऱ्या आता मात्र इथून पुढे चालू झाल्या. खूपच खतरनाक अशा श्रेणीतल्या ह्या पायऱ्या, टफ असा पॅच, त्यानंतर खाली असलेली 2-3 हजार फूट खोल दरी. ज्या दरीमध्ये पडलो तर आपल्याला देह त्यागावा लागेल असा पॅच सुरू झाला. खूपच खतरनाक असा पॅच, ज्यावरतून चालणं अतिशय सुरक्षित गरजेचं होतं. आपण पाहू शकतो कुठल्याही प्रकारचा पाठीमागे आधार नाहीये, जेणेकरून जर तोल घसरला तर आपण सरळ खोल दरीत जाऊन पडू शकतो. हे आपल्याला अनुभवायला मिळतं. खरं तर हरिहरगडाचा थरार माझ्या अंदाजाने दुसऱ्या स्टेपच्या पायऱ्यावरतीच आहे, कारण खाली खोल दरी. खाली तुमच्या खाली पा कसं आहे. हा थोडा थ्रिल तर आहे मित्रांनो, कारण पावसाळ्यामध्ये ना बाप्पा जिरण ना थोडी पाणी, एवढं पण काय रिस्की नाहीये. माकडं येड्यावणी करते. शुभाचे मावळे आहोत बघा, साहेब बोलतात. मावळे घाबरत नाहीत, घाबरत काय
आता हे खिसे चेक करताय काय खायला? काय द्यावा याला? काय आपण उपाशी आलो मग. काय चाय खाऊन काय करणार आहे? जाऊ द्या मला बर. गडाचा दुसरा दरवाजा तो मात्र पूर्ण कागदात फुटलेला आपल्या समोर आहे. एकदम खतरनाक असं तुम्ही हे पहा. या ठिकाणावरती आपण आलो पूर्ण कागदात फुटलेला दरवाजा दुसरा खतरनाक आहे. आणि काय नाही खाली पाहिलं तर थोडस भे वाटतंय, बाकी काही नाही. छिद्र पाडलेलं आहे पूर्णतः फक्त पाषाणाला. बघा वरतून माकडाने मारली मात्र उडी. थोडे माकडे येत येडे झवे येत थोडा पॅच अवघड आहे, कारण तोल जाण्याची शक्यता आहे. खाचा पुढे धरायला थोडा कमी आहे. आणि आलो मित्रांनो आपण हरिहरकड्याच्या दुसऱ्या दरवाजापाशी. लवकर वरती जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम. आला गडाचा दुसरा दरवाजा. आपले साहेब आहेत पाठीमागं माकडासोबत झुंड खेळून त्यांनी पण खते मिळवले आहे. चला गडाच्या सर्वोच्च पदावरती आपण पोहोचलो असतो. जागेवरती चला. जय श्रीराम. काय करतात सर्व ग्रुप आपल्याला सोडून मात्र पुढे आहे. आपल्याला सोडून आले. एकतर बादर पायऱ्या पाहूनच खाली थांबला. तुम्हाला दाखवलंय. तर याच प्रकारे आपण आलो आहोत गडाच्या सर्वोच्च भागावरती. आपले सर्व मित्र आले आहेत बालेकिल्ल्या मागे. लवकरात लवकर बालेकिल्ल्याला पाहूच. गडावरती ज्या काही वस्तू असतील त्यांनाही दाखवण्याचा प्रयत्न राहील. आपले सर्व मित्र आले आहेत. एक मात्र घाबरला आणि खाली थांबला. तर चला लवकरात लवकर गड पाहू. मित्रांनो सगळ्यापेक्षा खतरनाक माणूस रपरपावर चढले नाद खोळा माणूस. नाद यांचा नाही करायचा फक्त. गडाच्या सर्वोच्च भागावरती आल्याच्या नंतर आपल्याला इथे वास्तू शोधाव्या लागतील, कारण आपण वास्तू माहित नाही कोणती पुढे आहे. तर आपल्या पाठीमागे तिकडे बालेकिल्ला आहे. आपण स्पष्टपणे पाहू शकतो तो जो सुळका आहे तो बालेकिल्ल्याचा आहे. तर तिथं जाऊन आपण गडाचा 360 व्ह्यू पाहू. आपल्याकडे ड्रोन वगैरे नाहीये, डायरेक्ट जाऊ फोनने दाखवू. चला मित्रांनो जाऊया वरती. जय शिवराय. गडावरती थोडा वेळ चालल्याच्या नंतर आपल्याला जी काही पहिली वस्तू दिसती ती म्हणजे आपल्या पाठीमागचे जे आहेत ते पाण्याचे टाके. 1, 2, 3 अशा प्रकारचे 3 पाण्याचे टाके आहेत. पाणी थोडस गडूळ आहे. तर चला मित्रांनो पुढची वस्तू पाहूया कशा पद्धतीची आहे कशी नाही. आणि मी परत परत सांगणार गड काहीच अवघड नाहीये, बिनधास्त द्या. मित्रांनो गडाच्या टाक्या पाहत असताना आपल्याला चित्रविचित्र प्रकार पाहायला मिळतो. आपण पाहू शकता येड्या बापाच्या शाण्या अवलादी येतात, पण मात्र आपल्या पूर्वजांचे, आपल्या मावळ्यांचे, आपल्या महाराजांचे रक्त या गड किल्ल्यांवरती सांडलेले आहे. या गड किल्ल्यांच्या संरक्षणासाठी सांडलेले आहे हे मात्र विसरतात. आपल्या पूर्वजांचा पराक्रम जर कुठं पाहायचा असेल तर हा गड किल्ल्यांवरतीच समजतो. कसे जितत असतील. या प्रकारचे जे आपल्या प्राचीन वास्तू येतं त्यांना इजा पोचविण्याचं काम आपले काही नरके लोक करतात. खरं मजाक सांगित नाही, जिथं दिसन तिथं फटका, डायरेक्ट फटका. या असे नरके काय यार, पाण्याच्या बाटल्या आणता, तुमच्याकडे बॅग आहेत खाली घेऊन जावा, खाली कचरा कुंडीमध्ये टाका, बिंदास टाका, तुम्हाला कोणी काही बोलणार नाही. तुम्ही ते खायचं रॅपर वगैरे टाकताय, तुम्हाला लाजा वाटले पाहिजे यार पोरांनो. त्याच्यावर तातडीने काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे जेणेकरून आपल्या गडाचं पावित्र्य आणि गड वर्षानुवर्ष सुरक्षित राहतील. पाण्याच्या टाक्यापासून थोडंसं पुढे आल्याच्या नंतर आपल्याला पुढची वास्तू पाहायला मिळते ती म्हणजे बजरंगबलीचं मंदिर. आपण मात्र अंडी खाल्ली असल्यामुळे आपण आतमध्ये जाणार नाही. चला पुढची वास्तू पाहू. बजरंगबलीच्या मंदिराच्या राईटच मागं आपल्याला सुंदर असं पाण्याचं तळ दिसतं. त्या तळ्याला उत्तम अशा पायऱ्या आहेत ज्या मनमोहक दृश्य निर्माण करतात. आणि आता मात्र हिवाळ्यात ते थोडं थोडं आटत चाललं आहे. शीतपेय टाकत दारुगोळ्याच्या कोठाराकडे जात असताना मात्र आपल्याला सुंदर सुंदर असे पाण्याचे छोटाले टाके दिसतात.
आणि त्याचबरोबर आपल्याला दिसतो आपला छोटासा एक मित्र जो स्वतः झोपलेला होता. त्याला मात्र आपले मित्र थोडस येड्यावणी करीत होते आणि त्याला सोडून आपण आता निघालो आहोत दारुगोळ्याच्या कोठाराकडे. तर मित्रांनो, आता आपण ज्या ठिकाणावरती आहोत दारुगोळा कोठार. तर काही लोक असं म्हणतात की हे धान्य कोठार असू शकतं, पण तुम्हाला मी याचा 360 व्ह्यू दाखवितो चारही दिशेने. याला कुठेही दरवाजा नाहीये, एक छोटासा दरवाजा आहे इथे. आता याचं मी कारण सांगतो तुम्हाला. ज्या टायमाला पूर्वी किल्ल्यावरती आक्रमण व्हायची त्या टायमाला जर समजायचं एखादा तोफगोळा आला किंवा एखादी थिंगी आली आणि ती दारुगोळाच्या कोठारामधल्या बारूदला लागली, बारूद म्हणजे काय, दारू, तर त्याचा स्फोट व्हायचा, विस्फोट व्हायचा. त्यामुळे आपण पाहू शकता कमीत कमी थिंग्या दारू गोळा ह्या कोठाराच्या आतमध्ये जाव्यात. त्यामुळे एकदम छोटस तोंड बनविलेलं आहे आणि 360 दाखवितो तुम्हाला. कुठेही छोटास सुद्धा तुम्हाला दरवाजा भेटणार नाही, खिडकी भेटणार नाही. आपण आतमध्ये जाऊ, पाहू कशा पद्धतीचा आहे. चला मित्रांनो, जाऊया आतमध्ये. मित्रांनो, आतमध्ये जाऊया. अशा पद्धतीचा आहे. आपण आतमध्ये जाऊन पाहूया कशा पद्धतीचा आहे. आता आपण पाहू शकत आहात दारुगोळ्याच्या कोठारामध्ये आहोत. वरती पाहू शकता घुमट टाईप आहे, कमान पाहू शकता, कोरीव पद्धतीचे 2 रूम आहेत, एक आतल्या साईडची एक बाहेरच्या साईडची. आणि या ठिकाणी मात्र खूप अंधार आहे. आपण मात्र कोणताकडे गेलो, लोहगड, तिथं मात्र गोटपागोळ्या फार होत्या, पण इथं मात्र काय नाही. नावं फाडलेली आहेत, खैरगाव, मुळेगाव, येड्याच्या पोडचे जे असतात ना ते असं कृत्य करतात. असे जर भेटले ना डायरेक्ट दांडा घालायचा डोक्यात. आणि चला पहिल्यांदा धान्य कोठार जाऊ. बाले किल्ल्यावर परत उतरायला सुरुवात करू. चला, जय शिवराय. धान्य कोठारची रचना पाहत असताना आपल्याला कुठेही छोटाशी सुद्धा आपल्याला बोल पाहायला मिळणार नाही. सांगितल्याप्रमाणे पूर्णपणे पॅक आहे. तर मित्रांनो, आपण आता धान्य कोठार पाहिल्याच्या नंतर आता आपण चाललो आहोत किल्ल्याचा बाले किल्ला. ज्या किल्ल्याच्या बाले किल्ल्यावरतून आपल्याला गडाचा पूर्णतः 360 व्ह्यू दिसतो. तर मित्रांनो, किल्ल्याचा बाले किल्ला आपल्या पाठीमागे आहे आणि आता आपण लवकरात लवकर त्या बाले किल्ल्यावरती जाणार आहोत आणि त्यानंतर गड खाली उतरण्याचा प्रयत्न सुरू करणार आहोत. चला मित्रांनो, जय शिवराय. गडाच्या बाले किल्ल्यावरतून निसर्ग मात्र पाहण्याजोगाच होता. उंच उंच डोंगर, उंच उंच सुळके आणि अफाट अशी सह्याद्री आपलं विकृत व तीक्ष्ण असं रूप आपल्याला दाखवत होती. सुंदर असे पठार, सुंदर अशी गार हवा, त्यामध्ये मन अजूनच रमत चाललेलं होतं. बाले किल्ल्यावरतून दिसणारा हा 360 व्ह्यू अतिशय मनमोहक दृश्य निर्माण करत होता. आणि हाच व्ह्यू मनमोहक दृश्य निर्माण करू शकतो पावसाळ्यात सुद्धा. चढताना मात्र महादेव. गडाचा बालेकिल्ला पाहून झाल्याच्या नंतर आम्ही मात्र गड उतरण्यास सुरुवात केली. शनिवारचा वार असल्या कारणामुळे, सुट्टीचा वार असल्या कारणामुळे गड पाहण्यासाठी अनेक जण येत होती. संख्या वाढतच चालली होती. सकाळचे 10-11 वाजले होते आणि गड पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकाची संख्या अतिशय जोराने वाढत होती. गड चढताना मात्र आम्ही किमान 10-12 जण होतो. आता मात्र उतरताना थोडंसं अवघड होत आहे, कारण गड उतरताना पुढचा पॅच सुद्धा थोडासा अवघड होता, जेणेकरून इथून पुढे मात्र झाला सुरू आता थरार गड उतरण्याचा. संख्या वाढत असल्या कारणामुळे पायऱ्या उतरताना थोडीशी अडचण निर्माण होत होती, जेणेकरून
गड उतरताना तोल जाण्याचे चान्सेस अजूनच वाढत होते. चढताना मात्र गड हा सोपा वाटतो, उतरताना मात्र थोडासा रिस्की बनून आपलं महाकाय असं रूप दाखवतो, जेणे काळजाचा थरकापच उडतो. आपण पाहू शकतो खूपच खोल अशी दरी आणि त्या दरीमधून एक छोटीशी वाट आणि त्या वाटेवरतून बसणारे 2-3 पर्यटक अतिशय वेगवान गतीने खाली व वर जात होते. कशी ट्रॅफिक लागली आरेरला मनुष्य आणि या ठिकाणी पाहू शकता खतरनाक अशी ट्रॅफिक लागलेली आहे. जय भांडण नको करू, भांडणाची